बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये आता एक टास्क चालू आहे। याच्यापूर्वी फॅमिली टास्क झाला होता, त्याच्यानंतर भाऊचा धक्का झाला आणि कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये पॅडी दादा एक्झिट झाले, म्हणजे घराच्या बाहेर आलेले आहेत। आणि आता इथं किमतीचा टास्क सुरू झालेला आहे। प्रत्येक सदस्याची किंमत ठरवत आहेत। तर पहिला आहे सूरजला 6 लाखाचं दिलेलं आहे आणि दुसरा आहे DP दादा, म्हणजे त्यांना 5 लाख, अभिजितला 3 लाख, वर्षाताईला 4 लाख, अंकिताला 2 लाख आणि निखीला 1 लाख आणि राहिले 40,000 ते जान्हवीला दिले। तर जान्हवीला राग येतो। जान्हवी म्हणते काय सगळ्या पूर्ण घरामध्ये सगळ्यात कमी किंमत माझी आहे का असं म्हणते। कुणाची किंमत कमी असायला पाहिजे? ती पॅडी दादासोबत अंकिता होती, अंकिताला तिची व्हायला पाहिजे का वर्षाताईची व्हायला पाहिजे असं ती प्रत्येकाच्या विषयी बोलत असते की म्हणजे कोण कसा तिच्यापेक्षा खाली आहे। पण काहीही झालं तरी तिला 40,000चीच किंमत दिलेली आहे। अभिजित आणि DP दादाचं यावर एकमत झालेलं आहे आणि अंकिताला 2 लाख आणि जान्हवीला 40,000, निकीला 1 लाख असं ठरलेलं आहे। तेव्हा म्हणजे जान्हवीला राग येतो। जान्हवीला राग आल्याच्यानंतर तिचं जे 40,000चं जे पुठ्ठा होता ती फाडून टाकून देते ती आणि आपला राग व्यक्त करते। ती म्हणते की एवढ्यापेक्षा लो किंमत करून घेण्यापेक्षा मी घराच्या बाहेर गेलेलं मला चालेल असं ती म्हणते आणि ती ते पुठ्ठा तिच्या जे 40,000चं दिलेलं होतं तो फाडून फेकते। तर तिचं हे असं करणं योग्य आहे का? तर तुम्हाला काय वाटतं? मला तर योग्यच वाटते, कारण तिची व्हॅल्यू जास्त आहे। तिला म्हणजे वर्षाताई 7व्या क्रमांकावर आहेत तरी त्यांना म्हणजे 4 लाख किंमत आहे आणि ह्या म्हणजे जान्हवी जवळपास 5व्या क्रमांकावर असल्यासारखे आहे, तर तिला 40,000ची किंमत दिली। तर हा तिचा अपमान झाला आहे असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं याबद्दल?